मंडळी नमस्कार नमस्कार खिल्लार शेतकऱ्यांची शान यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। चॅनल सबस्क्राईब केला नसेल, लाईक केला नसेल, शेअर केला नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा। कारण सांगायची का वेळ येते, कारण ह्या जगामध्ये भरपूर गोष्टी आहेत, मात्र आपल्याला शानपणा मिळवण्यासाठी किंवा शानपणा मिळण्यासाठी किंवा कोणीतरी शानपणा द्यावा जर ज्यांना वाटत असेल तर त्यांनी एका जागी स्थिर राहायला हवं, स्थिर थांबायला हवं। याचा अर्थ साधा सोपा, आयुष्यात एखादा गुरु असावा, एखाद्या क्षेत्राला एखादा गुरु असावा। तुमचं कोणतंही क्षेत्र असू द्या, खिलारचं क्षेत्र असू द्या नाहीतर इतर कोणतंही क्षेत्र असू द्या, त्या क्षेत्राला गुरु असावा। कारण प्रथम जन्म देणारे गुरु असतात, त्या पृथ्वीवर आणून सोडलेले गुरु असतात। ज्या प्रमाणात आपण त्यांच्यासोबत कट्टर राहतो, ज्या प्रमाणात आपण त्यांच्यासोबत विश्वासात राहतो, कारण त्यांनी जन्म दिलेला असतो, ही जाणीव शेवटपर्यंत ज्या पद्धतीनं होते त्या पद्धतीनं आपल्याला व्यवहार ज्ञानात किंवा समाजात उतरल्यानंतर आपल्याला कोणीतरी गुरु नक्की असावा। कारण का, ज्या ठिकाणी गुरु आहे त्या ठिकाणी आपल्या क्षेत्राचा मार्ग हा सुरळीत, व्यवस्थित, कमी खर्चात, कमी वेळेत, कमी कष्टात हा लागून जातो। त्यासाठी हा गुरु असावा। प्रत्येकाला न्यूनगंड असतो, प्रत्येकाची भावना एक वेगळी असते की गुरु का असावा, गुरु नसला तर चालत नाही का, मी माझा मीपणा दाखवू शकतो किंवा मी तत्पर आहे किंवा मी शान आहे, ह्या पद्धतीनं समाजात वागणारे भरपूर जण आहेत। मात्र आज जसा आपल्याला जन्मानंतर गुरु असतो तसा व्यवहार ज्ञानात सुद्धा किंवा एखाद्या क्षेत्रात सुद्धा पारंगत होण्यासाठी गुरु असावाच। कारण पाण्यात पोहण्यासाठी तुम्हाला अगोदर प्रशिक्षण देणारा कोणीतरी असतो किंवा तुमची धाडस वाढण्यासाठी, आत्मविश्वास वाढण्यासाठी, तुम्हाला पाण्यात ढकलण्यासाठी किंवा पाण्यात बुडताना वर काढण्यासाठी ज्या पद्धतीने एखादा गुरु असतो त्याच्यावर विश्वास ठेवता, पाठीमागे ढकलणारा हा विश्वासाचा असतो, म्हणून तुम्ही उडी मारता पुढं। त्या पद्धतीत खिलार दुनियेत उडी मारत असताना तुम्हाला पाठीमागचा गुरु एखादा असावा। तर या ठिकाणी मी आज प्रत्येक वेळेला एक मुद्दा, पॅरेग्राफ एक सविस्तर सांगत असतो आणि त्यानंतर जो मुद्दा आहे महत्त्वाचा किंवा आज व्हिडिओ करायचं कारण का, तर तो व्यवस्थित एक सविस्तर मुद्दा घेत असतो आणि प्रत्येक व्हिडिओ बारकाईनं जातीवंतपणे जो लक्ष देईल तो जातीवंतपणे घडला म्हणून समजा आणि सरळ पद्धतीनं एखादं काम घडवल्यास जो येणारा आत्मविश्वास आहे तर त्या आत्मविश्वासामध्ये सुद्धा तुम्ही तुमचा गुरु करून घेऊ शकता। आणि जो आत्मविश्वास येण्यासाठी सुरुवातीलाच तुम्हाला कोणाचं तरी ऐकावं लागणार आहे, कोणाच्या तरी एक ज्ञानाखाली तुम्हाला वाढावं लागणार आहे, त्यानंतर तुमचा प्रवास हा सुखकारक होणार आहे। रात्रीचंच उदाहरण, आपण रात्री एक व्हिडिओ अपलोड केली तर मंडळी मला एक अभिमान वाटला। काय अभिमान वाटला तर प्रत्येकजण फोन करतो, प्रत्येकजण प्रतिसाद कळवतो, भारत मळगे मामांचा प्रतिसाद कळवतो, चॅनलच्या कामगिरीचा प्रतिसाद कळवतो किंवा इतर खिलारचा प्रतिसाद कळवतो किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या कामगिरीचा प्रतिसाद कळवतो किंवा एखाद्या तरुण वर्गाचा प्रतिसाद कळवत असतो प्रत्येकजण। तर रात्री इयत्ता 10वीचा वर्ग ज्यांच्याकडे आहे म्हणजे शिक्षक, गुरु, आयुष्यातला 2 नंबरचा जो गुरु असतो किंवा आयुष्यात 2 नंबर जो आपला मार्गदर्शन करता असतो तो म्हणजे शिक्षक असतो। तर मंडळी तो शिक्षक किंवा तो गुरुजी आज प्रत्येक मुलाला कागद रंगवण्यासाठी आज धडपड करत असतो, त्या कागदातून पास होण्यासाठी धडपडत असतो। ती कागद पूर्ण झाली पाहिजे आणि सगळ्यापेक्षा अव्वल ठरली पाहिजे। म्हणजे कागदोपत्री आयुष्य तुमचं घडवण्यासाठी जो गुरुजी असतो तो गुरुजी तुम्हाला तिथं मार्गदर्शन करतो। मात्र आयुष्यात चुकलेल्या गोष्टी किंवा आज तुमच्या घरी येऊन तो गुरुजी मार्गदर्शन करू शकत नाही। मात्र खिलार शेतकरी यूट्यूब चॅनलमुळे जी संधी मिळणार आहे ती सर्वांना संधी मिळणार आहे। तुम्हाला घर बसल्या जागेवरून कट्टरता सांभाळून मार्गदर्शन करता येणार आहे। तर रात्री जे सातारा जिल्ह्यातून सरांचा कॉल आलेला तो मी प्रत्येकाला अपलोड करून ठेवलेला आहे, प्रत्येकाला सेंड केलेला आहे। तर त्या सरांचं जे म्हणणं होतं की आज जुनं ते सोनं टिकलं पाहिजे आणि जुनं ते सोनं हे पोरांच्या डोक्यात पेरता आलं पाहिजे। तर आजच्या प्रत्येक शिक्षकांनी, प्रत्येक गुरुजींनी, प्रत्येक सरांनी आज स्वतःचं आयुष्य कसं फॅशन होतंय याकडे बघण्यापेक्षा आज आपल्या हाताखालचा पोरगा नैसर्गिक कसा घडतो,
मूळ स्वरूपात कसा घडतो, आज पोरगा कसा तयार होतो, तो आई वडिलांना किती मान देतो, आई वडिलांना किती सन्मान देतो, या पद्धतीनं जर प्रत्येक शिक्षकानं जर घडवल्यास तर तो शिक्षक परमेश्वर रूपी म्हणून ह्या खिलार शेतकरी चॅनल यूट्यूब चॅनलकडून प्रदर्शित करण्यात येत आहे. हा माझा शब्द आहे. तर रात्री ज्या शिक्षकांना मी अपलोड केलं तर त्या शिक्षकांची एक तळमळ, त्या गुरुजीची तळमळ, त्या मार्गदर्शन करतेची एक तळमळ खिल्लार शेतकरी चॅनल यूट्यूब चॅनलच्या कामगिरीबद्दल दिसून आली. आणि आज 1 वर्ष ते वाट बघत होते की हा खिल्लार शेतकरी चॅनल यूट्यूब चॅनलच्या मालकासोबत बोलायचा योग येईल न येईल हा भाग वेगळा होता. मात्र ज्या वेळेला बोलायचा योग आला त्या योगाला, त्या क्षणाला ते अतिशय आनंदित होऊन आणि योग्य प्रकारे समाज प्रबोधनासाठी, समाज जागृतीसाठी, स्वतःच्या जागृतीसाठी आणि शिक्षक वर्ग जागृतीसाठी आणि प्रत्येक शाळेतल्या मुलांच्या जागृतीसाठी आणि मुलांच्या आयुष्याच्या जागृतीसाठी जी सरांनी उत्तरे दिली विचारलेल्या प्रश्नासाठी, त्यांचं सर्वांच्या समोर मी प्रथम आभार मानतो. तर असा शिक्षक वर्ग जागा झाला पाहिजे की आज प्रत्येक पोराला शेवटपर्यंत, प्रत्येक व्यक्तीला शेवटपर्यंत, प्रत्येक शेतकऱ्याला शेवटपर्यंत जसा एखादा गुरु असतो तर तो जर शाळेत शिकवणारा जर गुरु प्रत्येकाचा झाला तर आज तुमच्या आयुष्यात तर दुसरा तिसरा जर गुरु कोण करून घेता येत नसेल किंवा खिल्लार शेतकरी चॅनल यूट्यूब चॅनलकडून प्रत्येकाच्या आयुष्यात कट्टरता सांभाळा जर हे समजत नसेल तर आपल्याला शाळेत शिकवणारा गुरुजी, आपल्याला शिकवणारा शिक्षक जरी तुम्ही गुरु करून घेतला मात्र तो गुरु, तो शिक्षक जातीवंत एक शेतकरी पाहिजे, जातीवंत खिलार संगोपन करता पाहिजे, जातीवंत त्याला शेणागावताराची जाणीव पाहिजे, जातीवंत शेतकरी वर्गाची जाणीव पाहिजे, जातीवंतपणे नैसर्गिक जगण्याची जाणीव पाहिजे. अशा गुरुला, अशा गुरुजीला, अशा शिक्षकाला तुम्ही आयुष्यभर गुरु करून घेऊ शकता. मला पॉझिटिव्ह जेवढं मांडायचं आहे, सकारात्मक जेवढं मांडायचं आहे मी मांडू शकतो. त्या पडद्याच्या पाठीमागं नोकरदार वर्गाची प्रत्येकाची इच्छा, नोकरदार वर्गाची प्रत्येकाची जगण्याची कला ही वेगवेगळी असते. मात्र सर्वांना विनंती ह्या व्हिडिओच्या मार्फत, ह्या व्हिडिओमधून सांगतोय मी प्रत्येकाला, तर आज तुमच्या वागण्यानं, स्वतःच्या वागण्यानं, स्वतःच्या ज्ञानानं, स्वतःच्या सल्ल्यानं आज समाजात कुठंतरी विद्रूपपणा म्हणा किंवा नुकसानकारक म्हणा, वाईटपणा म्हणा हा घडू नये. आणि त्यानंतर आज आपल्याकडून एक पुण्य घडलं पाहिजे, आपलं आयुष्य पण जगलं पाहिजे, आपले वडील जगले पाहिजे, आई जगली पाहिजे, मुलं जगली पाहिजे, आपण स्वतः जगलो पाहिजे. याच्यासाठी एकमेव औषध म्हणून रात न दिवस 24 तास 12 महिने कष्ट करून सांगत आहे, खिलार गाईचं संगोपन करा. जेवढ्या खिलार गाईचं संगोपन करता येईल तेवढ्या करा, कारण भविष्यात त्यांची गरज आहे. भविष्यामध्ये तुमच्याकडे शेणागोमूत्राचा जेवढा ढिगारा असेल, शेणागोमूत्राचा जेवढा साठा असेल त्याच्यासारखा श्रीमंत भविष्यात कोणी नसेल. मात्र आजपासूनच कष्टाच्या मागे तुम्ही लागला पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही ते सेलिंगला व्यवहार दृष्टिकोनातून, व्यापार दृष्टिकोनातून समाजात तुम्ही विक्रीसाठी मांडू शकता. कारण खिलार गाय का सांभाळायची तर म्हणजे शेतीचा पोत वाढण्यासाठी, माणसाचं शरीर सदृढ राहण्यासाठी, आरोग्य सदृढ राहण्यासाठी. त्यानंतर आज एक नेटवर्क आहे ना, माणसाच्या जन्माला येऊन जे खिलारमुळे नेटवर्क तयार होतं तर ते नेटवर्क इतर कशामुळं तयार होत नाही. मात्र निर्मळ मनानं, स्वच्छ मनानं आणि एक खिलारवरती निस्वार्थ भावना ठेवून त्यावेळेला तुम्ही जे काम करता त्यावेळेला ते नेटवर्क ओरिजिनल तयार होतं. ज्या वेळेला तुम्ही स्वतःच्या नावासाठी खिलारचा वापर करून घेता, स्वतःला पैसे मिळवण्यासाठी अफाट खिलारचा वापर करून घेता आणि तुमची नीतिमत्ता डासता, त्यावेळेला त्या नेटवर्कात 100% गोंधळ होणार म्हणून समजा. हा खिलार शेतकरी चॅनल यूट्यूब चॅनलचा खूप मोठा अनुभव आहे. तर मंडळी, खिलार शेतकरी चॅनल यूट्यूब चॅनलमुळं जो वर्ग जागा होतोय, तरुण वर्ग असू द्या, शिक्षक वर्ग असू द्या, मिलिटरी वर्ग असू द्या, नेव्हीचा वर्ग असू द्या, पोलीस डिपार्टमेंटचा वर्ग असू द्या, प्रत्येक वर्गातून हा मी प्रत्येकाला पुरावा देतोय, रेकॉर्डिंगच्या स्वरूपात देतोय, माझ्या व्हिजिटच्या माध्यमातून देतोय किंवा खिलार शेतकरी चॅनल यूट्यूब चॅनलमध्ये नाथखोळा परिवारचे मालक भारत दोंडाप्पा मळगे मामा यांना भेटायला आलेल्या प्रत्येक सदस्यांच्या लाईव्ह भेटी, व्हिडिओ, सत्कार समारंभ, म्हणजे जे घडतंय ते तुमच्यापर्यंत पोहोचतोय. म्हणजे समाजाच्या कल्याणासाठी जे घडतंय ते समाजापर्यंत पोच करायचा मी आटोकाट प्रयत्न करत असतो. मात्र जातीनं जो कट्टर राहील त्याला सर्व गोष्टी शेवटपर्यंत कळतील. आणि कट्टरता हा विषय खूप सोपा आहे, समजला तर सोपा आहे, थांबला तर समजणार आहे, नाही थांबला तर कट्टरता आयुष्यभर समजणार नाही. कट्टरता जर समजली तर माणसाला प्रत्येकाचं आयुष्य समजलं समजा.
प्रत्येकाला गुरु समजला समजा, प्रत्येकाला कमी वेळेत कमी खर्चात अफाट नॉलेज ह्या किल्लार शेतकरी शान यूट्यूब चॅनलकडून जे मिळणार आहे, मिळतंय आणि मिळत राहील. कट्टरता राहिल्यानंतर तुम्हाला या सगळ्याचा अर्थ समजून जाईल. तर आज आपण बघतोय तरुण वर्ग खिल्लार शेतकरी शान यूट्यूब चॅनलमधून जागा झालेला आहे का नाही, आणि तो कोणत्या वयाचा जागा झालेला आहे, तो काय करत आहे सध्या, किंवा आज कोणत्या परिस्थितीत आहे, किंवा खिल्लार शेतकरी शान यूट्यूब चॅनलला जे भेटायला आलेले असतात ते किती लांबून आलेत, का आलेत, नेमका उद्देश काय आहे. तर ह्या सर्व गोष्टी ज्या वेळेला घडाघडा तुमच्या समोर मांडतो त्यानंतर तुम्हाला शहानिशा करण्याची खूप मोठी संधी तुम्हाला मिळून जाते, आणि ती संधी कोणीही घालवू नका. तर आज भारत दोंडाप्पा मळगे मामा यांना भेटायला सातारा जिल्ह्यातून एक तरुण वर्ग, एक गरीब घराण्यातील तरुण भेटायला खास आलेले आहेत. आणि आज मी त्यांची नोंद करतोय. म्हणजे चॅनलचं काम असतं की लाईक कशी मिळतील, सबस्क्रायबर कसे मिळतील आणि व्ह्यू कसे मिळतील, किंवा त्या गोष्टीतून हा चॅनल आपला कसा मोठा होईल या दृष्टिकोनातून आज चॅनलच्या पद्धतीनं चॅनलनं काम करावं लागतं. मात्र खिल्लार शेतकरी शान यूट्यूब चॅनल हा चॅनलच्या दृष्टिकोनात राहून आज जागृती झाली पाहिजे. आज तरुण वर्ग काय करतोय, किंवा ह्या चॅनलमुळं खरंच पोरं जागा झालीत का, आज त्यांना काय वाटलं नेमकं, हे तुमच्या पुढे आज मी मांडतोय. सुरुवात करतोय. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय मोठ्यान. माझं नाव संजय विलास बिशे, राहणार चरेगाव, तालुका कराड, जिल्हा सातारा. संजय, काय करता तुम्ही? सध्या मी नोकरी करत होतो, कारखान्यात ब्रेक भेटला, आता घरीच. नोकरी किती वर्ष केली? लय नाही, 4च महिने नोकरी केली. शिक्षण? शिक्षण माझं 10वी. 10वी. मग 10वी करून 4 वर्ष नोकरी केली. 4 वर्ष. नोकरी करायची का वेळ आली होती? काय ना, आर्थिक दृष्टिकोनातूनच केली. आर्थिक दृष्टिकोनातून पाठीमागचं बॅकग्राऊंड बद्दल काय सांगू शकाल का? पाठीमागचा बॅकग्राऊंड सांगायचं म्हटलं तर वडील नोकरीलाच होते, असं शेतमजुरी करण्यापासून नंतर मग कारखान्यावर कामाला गेलो. कारखान्यात कामानंतर मग मला हा चॅनल एक जानेवारी महिन्यापासून मला बघायला भेटला. आणि ह्या जानेवारी महिन्यापासून बघायला भेटल्या पण माझ्या अंतःकरणापासून असं समजलं की मला ह्या क्षेत्रात उतरायचं. आपल्याला नाद हा पहिल्यापासून, पण ह्या क्षेत्रात उतरायचं आहे म्हटल्यावर कोणीतरी गुरु हा पाहिजेच. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही कुठल्याही क्षेत्रात उतरला तरी तुम्हाला हा गुरु हा पाहिजेच. म्हणून माझ्या अंतःकरणात वाटलं की मला हा माणूस योग्य आहे, म्हणून मी आज त्यांना गुरु करण्यासाठी आलो. आणि यांच्या माझे जे पाठीमागं जी परिवार आहे त्यांचं, यांना सदळ पद्धतीने मला भेट द्यायची, पण मी आज एवढ्या लांबून इथं आलो. तुम्हाला ह्या क्षेत्रात पडण्यासाठी तुम्ही घरची परवानगी, मित्राची परवानगी, नातेवाईकाची परवानगी घेतली का, किंवा त्यांच्यासोबत संवाद केला का? सगळ्यांशी संवाद केला, घरच्यांशी बोललो, मित्रांशी बोललो. ते काय निगेटिव्ह विचार काय केलाच नाही कोणी. सरळ पद्धतीने म्हणले तू व्यवस्थित आहेस, व्यवस्थित कर. नोकरीला होता तुम्ही, काम करत होता, बरोबर. त्यावेळेस मग मोबाईलमध्ये बघायला वेळ कसा भेटत होता? वेळ म्हणजे आता ब्रेक भेटला कारखान्याला, कारखान्याला वेळ भेटला की वेळ भेटला की आपल्याला मोबाईलच, दुसरा काय हीच नाही. टाइमपास म्हणला किंवा असं वेळ घालवणार मुद्दा एकच, मोबाईल. त्या मोबाईलच्या दृष्टिकोनातून मला हा चॅनल भेटला. मग चॅनल भेटल्यानंतर मी तुमच्या व्हिडिओ बघतो. त्या व्हिडिओमध्ये असं आहे की जे आपल्याला हवं आहे, जे आपल्याला घ्यायचं आहे ते घेण्यासारखं आहे. असं काय त्यातनं निगेटिव्ह काय नाही, पण आपल्या मनाला जो आनंद आहे तो ह्या व्हिडिओमध्ये भेटतोय. त्यामुळे मी आज सरळ पद्धतीने भेट घेण्यासाठी इथं आलो. मग ह्या व्हिडिओमधून फक्त आनंदच मिळतो का इतर काय अजून मिळतं? सर्व काय मिळतं. याला म्हणजे शब्दच आहे की काय मिळत नाही असं नाही, सर्व मिळते. फक्त तुम्ही व्यवस्थितरित्या बघितलं पाहिजे, व्यवस्थितरित्या अनुभवला पाहिजे, तर तुम्हाला मिळेल. हा चॅनल कधी जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला भेटला, बरोबर? हा चॅनल जानेवारी महिन्यामध्ये भेटल्यानंतर, म्हणजे त्याच्या अगोदर बघत होता का तुम्ही यूट्यूब? जानेवारी महिन्याच्या आधी व्हिडिओ भरपूर बघितला, 2-3 चॅनल पण बघितले यूट्यूबला. पण ज्या चॅनलपासून आपल्याला जी पाहिजे ती ह्या चॅनलमधून भेटलं. त्यामुळं हा चॅनल मला खूप आवडतो. त्यामुळे मी इथं त्यांची भेट घ्यायला इथं आलो. संजय मालक, म्हणजे नेमका आज जानेवारी चॅनल बघितला, बरोबर. जानेवारीच्या आधी तुम्ही चॅनल बघत होता, बरोबर. जानेवारीच्या आधी वेगवेगळे व्हिडिओ बघत होता, बरोबर. त्यानंतर आज तुम्ही किती किलोमीटर अंतरावरून या ठिकाणी आलाय? अंतर म्हटलं तर 150च्या वरती. 150 अंदाज तर मी नाही काढलेला किती किलोमीटर भरलं, पण 150च्या वरती किलोमीटर भरलं.
150 किलोमीटरवरून आज ह्या ठिकाणी तुमचा येण्याचा नेमका उद्देश काय होता, किंवा आज काय भविष्यात काय घडवायचं आहे नेमकं? भविष्यात मला खिल्लार जोपासायचे, घडवायचं म्हटलं ते मला खिल्लार जोपासायचे आहे. आणि हा माणूस मला गुरु करून घ्यायचा. महत्त्वाचं म्हणजे मला हा माणूस गुरु करून घ्यायचा. म्हणजे मला ह्या शाळेत पहिलीच्या वर्गात मला ह्या क्षेत्रात उतरायचं, त्यासाठी मला गुरु पाहिजे. म्हणून मी आज इथं सरळ पद्धतीची भेट घेऊन ते त्यांना सांगण्यासाठी आणि भेटण्यासाठी मिळालं. जानेवारी महिन्यानंतर खिलार शेतकरी यूट्यूब चॅनल बघितल्यावर गुरु करून घ्यावा असं वाटलं, किंवा ह्या क्षेत्रात उतरायचं आहे आणि ह्या शाळेत पहिलीपासून शिकायचं, बरोबर? जानेवारी महिन्याच्या अगोदर जे चॅनल बघत होता तेव्हा वाटलं नव्हतं का? भरपूर वाटत होतं, भरपूर वाटत होतं. पण जे आपल्या मनाला पाहिजे, की आपल्या क्षेत्रात हे खिल्लार क्षेत्र ज्या आहे, ज्या क्षेत्रापासून आपल्याला काय आणखीन जास्त भेटेल, ते माणूस आपल्याला योग्य वाटला, म्हणून मी इथं आलो. तर संजय, ह्या मुद्द्याचं सविस्तर उत्तर अपेक्षित आहे मला, की ह्या चॅनलमधून नेमकं काय अपेक्षित होतं, किंवा तुम्हाला काय शिकायचं होतं, किंवा काय भेटलं, काय भेटलं तुम्हाला? म्हणजे ह्या व्हिडिओ बघून म्हणा, चॅनल बघून म्हणा, नेमका कोणत्या अगोदर जानेवारी महिन्याच्या आधी जे काही बघत होता तुम्ही व्हिडिओ, फोटो, चॅनल बघत होता, त्यातून मिळालेला अनुभव तुम्हाला माहीत असेल. जानेवारी महिन्यानंतर चॅनलची ओळख झाल्यानंतर जो काय अनुभव आला, तर त्या अनुभवातून काय शिकायला मिळालं नेमकं? ह्या चॅनलमधून मला नेमकं शिकाय भेटलं, खिल्लार जोपासल्यावर आपल्याला बुद्धी म्हणा, ताकद म्हणा भरपूर भेटते. आणि खिल्लार हा जोपासलाच पाहिजे. मला नाद आहे, छंद आहे, त्यामुळे मला ह्या क्षेत्रात उतरायचं आहे आणि हे क्षेत्र मला जोपासायचं. मंडळी, खिल्लार शेतकरी यूट्यूब चॅनलच्या कष्टाचं सार्थक झालं म्हणून मी समजतो. कारण मला जे अपेक्षित उत्तर होतं ते न शिकवता उत्तर मला मिळालेलं आहे. वय आहे 24 वर्ष, माझं 31 ते 32 वर्ष, म्हणजे जवळपास 8 वर्षाच्या फरकामध्ये मला आजपर्यंत एक अपेक्षा करून उत्तर भेटत नव्हतं. की जी बुद्धिमत्ता म्हणतो ना, खिल्लार दुनियेत उतरल्यानंतर जी बुद्धिमत्ता वाढते आणि खिल्लार संगोपन करताना जी विचारसरणी माणसाची स्ट्रॉंग राहते, ती ह्या वयाकडून मला ऐकाय मिळाली. मला जी जागृती करायची होती विचाराची, ती विचाराची जागृती झाली. ही मला पोचपावती आज मला भेटली आणि हे तुमच्या समोर मी मांडतोय. तशी पावलोपावली पोचपावती मिळते. मी आता विचारतोय, सध्या संगोपन घरी कशा कशाचं आहे? जनावर काय काय? सध्या खिल्लार गाय आणि रेडी आणि 3 शेरड एवढी आहे. म्हणजे सध्या प्युअर देशीमध्ये, प्युअर देशी. तर मंडळी, विदेशीमध्ये सुद्धा अडकलेला विचारात बदल होतो म्हणून सांगतो, मात्र वास्तव तो विदेशी गोष्टीत अडकलेला आहे. मात्र हा तरुण वर्ग जो भेटायला आलेला आहे भारत मामांना, तो विदेशी गोष्टीत अडकलेला नाही. तो प्युअर अजून देशी गोष्टीमध्ये आहे. एक गाई, एक म्हैस आणि शेळी, म्हणजे परिस्थितीच्या मानानं देशी प्रकारातले 3 पशु त्यांच्याकडे आहेत. आणि त्या 3 पशुचं काम करत असताना आणि खिल्लार शेतकरी यूट्यूब चॅनल जानेवारी महिन्यापासून बघत असताना बुद्धीमध्ये वाढ झाली. म्हणजे मला जे लोकांच्या डोक्यात पेरायचं आहे, पहिलं विचारात बदल करा, तुमच्या आचारात बदल करा, तुमच्या आहारात बदल करा. तुमच्या आयुष्यात इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही. जर तुमचा विचार बदलला नाही, जर तुमचा आचार बदलला नाही, जर तुमचे आहार बदलला नाही, तर तुमच्या आयुष्यात किती घासलात, किती पैसा मिळवला, किती गाड्या घेतल्या, किती बंगलं बांधलं, किती दलाली केली, किती व्यापार केला, तर जातीवंतपणे नैसर्गिक मूळ स्वरूपाचा इतिहास घडू शकत नाही. मात्र मी शाश्वती देऊ शकतो, जर ह्या तरुण वर्गानं खिल्लार शेतकरी यूट्यूब चॅनल सोबत जर कट्टर राहिला, तर ह्याचा इतिहास घडवून देण्याची माझी जबाबदारी आणि मी तो इतिहास घडवून देणार. का घडवून देणार? तर मी 2 दिवस झालं बघतोय, आज दुसरा दिवस आहे ते माझ्याकडं. फक्त मी यांचा अभ्यास करतोय, काही व्यसन आहे का, बोलण्यात त्यांचं तथ्य काय असतं, त्यांचे शब्द कसे आहेत, वाक्य कसं आहे, त्यांची वागणूक कशी आहे. किंवा आज बघतोय तरुण वर्ग घडी घटकाला पुड्या खातोय, घडी घटकाला तंबाखू खातोय. म्हणजे ज्या पदार्थात निकोटीन आहे, ज्या पदार्थात विष भरले, ज्या पदार्थात टाकाऊ पदार्थ भरलाय, ज्या पदार्थामध्ये तरुण वर्ग संपवण्याचं कंपनीने ठरवलेलं आहे. तरुण वर्ग संपवण्याचं कारण काय? तरुण वर्गाची बुद्धिमत्ता ढासळायची कारण काय? तरुण वर्ग वाईट मार्गाला जायचं कारण काय? तर आजकाल निघालेल्या पुड्या, घडी घटकाला पुड्या तोंडात घालणे, घडी घटकाला तंबाखू खाणे, घडी घटकाला विष खाणे. तर त्या बदल्यात तुम्ही जर दररोज सकाळी जर देशी गाईचं दूध पिलं 1 ग्लास आणि दररोज जेवताना तूप खाल्लं,
दररोज सकाळी उठल्यानंतर पाटे गाईच्या अंगावर हात फिरवलं आणि पाटे दिवस उगायच्या आत गोमूत्र जर प्राशन केला आणि दररोज गोमूत्र धरला तर तुमची लेकरं बाळं, संसार, शेती, पीक उत्पन्न, नेटवर्क याच्यामध्ये एक प्रकारची ताकद आणू शकतात मंडळी. तर आलेल्या तरुण वर्गामध्ये मला व्यसन सुद्धा दिसलं नाही. मी कालपासून बोलतोय काय पाहिजे का खायचं, कारण काय एक तासभर दम निघत नाही आज तरुण वर्गाला, 2 तास दम निघत नाही, दुपारपर्यंत दम निघत नाही, संध्याकाळपर्यंत दम निघत नाही. नक्की तो कुठंतरी पानटपरीला जाऊन किंवा दुकानात जाऊन पुड्या आणून खाणार. मात्र हा संजय नावाचा काल सकाळपासून आल्यानंतर माझं बारीक लक्ष चेकिंग चालू आहे. माझी प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीला कोणत्या पद्धतीनं परीक्षा होईल काही सांगता येत नाही. तर मला एक अभिमान वाटतो की मी केलेलं काम प्युरिटी किंवा कोणतंही व्यसन नसणारा तरुण वर्ग मला भेटायला आलेला आहे, भारत मळगे मामांना भेटायला आलेला आहे. तर याच्या विचारात जर बदल झाला तर त्याच्या आयुष्यात सुद्धा खिलार संगोपनामध्ये सुद्धा बदल तो स्वतः घडवू शकतो आणि त्याला कारणीभूत आणि साक्षीदार म्हणून खिलार शेतकरी चॅनल उभा राहू शकतो. तर मंडळी, भारत धोंडाप्पा मळगे यांना चॅनलमध्ये दाखवण्याचं कारण किंवा त्यांना भेटायला आलेली माणसं दाखवण्याचं कारण एक सत्य सांगतो. जातीवंत असाल, माणसाच्या पोटाला जन्म घेतला असेल तर बारकाईनं लक्ष द्या. भारत धोंडाप्पा मळगे हे व्यक्तिमत्व आयुष्यभर कोणत्याही रुपयाच्या मागं न लागलेलं व्यक्तिमत्व, आज कोणत्याही फॅशन मागण्याच्या मागं न लागलेलं व्यक्तिमत्व, आज माझं स्वतःच भलं व्हावं ह्या गोष्टीच्या मागं न लागलेलं व्यक्तिमत्व. तर आज साधं सोपं उदाहरण देतो. घर सोडायचं म्हटलं तर अंतराचा आणि किलोमीटरचा आणि पेट्रोलचा विचार करतो माणूस. आज आमचा दिवस वाया जाईल, आज आमचा अंतर वाया जाईल, आज तिथे गेल्यानंतर व्यवहार घडल का न घडल, आज तिथे गेल्यानंतर तो मालक योग्य सांगल का न सांगल, आज तिथे गेल्यानंतर आज ते मला भेटेल का न भेटेल, आणि तिथे गेल्यानंतर ते खरंच चांगलं असेल तर आपण घर सोडूया. तर मंडळी, 99% नाही 100% लोकांची भावना ही घर सोडल्यावर आपला फायदा झाला पाहिजे. तर भारत धोंडाप्पा मळगे हे व्यक्तिमत्व असं आहे, स्वतःचं आयुष्य कोणत्याही स्वार्थासाठी न घालवता आज जो दिलेला वेळ आहे तो वेळ हा जगासाठी दिलेला आहे मंडळी, डायरेक्ट जगासाठी दिलेला आहे. साधं उदाहरण सांगतो. आज जे खिलार वळू मालक आहेत सर्व, मी आता नावं घेत नाहीत, नावं घेण्याची वेळ आल्यानंतर मी प्रत्येकाची नावं घेणार आहे, नावानिशी मी व्हिडिओ बनवणार आहे प्रत्येकाची. पण आता जनरली बोलतोय. महाराष्ट्रातून, सोलापूर जिल्ह्यातून, मंगळवेढा तालुक्यातून खास करून ज्या खिलार वळू मालकांची आता जी नावं चर्चेत आहेत, ज्या खिलार वळूंचे ज्या व्हिडिओ चर्चेत येतात, ज्या खिलार वळू मालकांची नावं जी गाजतायत इतर लोकांच्या स्टेटसला, आज त्यांच्या घरी जाऊन, आज त्यांच्या गोट्यात जाऊन, आज त्यांच्या दारात जाऊन आयुष्य गेलं त्या ठिकाणी जाऊन भारत धोंडाप्पा मळगे यांनी त्यांना मार्गदर्शन केलं, मोफत मार्गदर्शन केलं, फ्रीमध्ये मार्गदर्शन केलं. कारण त्यांना रुपया कमवण्याची आशा नव्हती, त्यांना एकच आशा होती, त्यांना एकच व्यसन होतं. व्यसन म्हणजे उजवडावं. कारण उजवडावं व्यसन असणं हे रक्तात असतं आणि उजवडावं करणं हे जुन्या जाणत्या माणसाच्या रक्तात असल्यामुळं आज त्यांनी रुपयाची आशा केली नाही, आज वेळेची आशा केली नाही, भुकेची आशा केली नाही, अंतराची आशा केली नाही, गाडीची आशा केली नाही, पेट्रोलची आशा केली नाही. जमल तसं त्या गोष्टीपर्यंत पोचून उजवडावं करण्याचं ही व्यसन बाळगलं आणि त्या व्यसनाचा फायदा आज प्रत्येक जण स्टेटस ठेवतो, आज प्रत्येक जण व्हिडिओ बनवतो आणि आज आम्ही चॅनलचा व्यवसाय जो आम्ही करतो ते चॅनलला बोलून प्रत्येक वळू मालक जो व्हिडिओ बनवतो, जी स्टेटस बनवतो, जी 30 सेकंदाची व्हिडिओ बनवतो मंडळी, ते बनवण्याच्या पाठीमाग बुडक्याला श्रेय सर्व बारीक अभ्यास केलं, जातीवंत असाल आणि सुरुवातीला सांगितले माणसाच्या पोटाला जन्म घेतला असेल तर त्या ठिकाणी 99% भारत धोंडाप्पा मळगे यांचं श्रेय. मात्र मला अजून ज्याला पूर्वी मोठं केले मार्गदर्शन करून, ज्याला अफाट वेळ देऊन मोठं केले भारत धोंडाप्पा मळगे यांनी, कारण आज प्रत्येकाची शान हे झाली. तुम्हाला माहिती आहे मी खोटं बोलणार नाही किंवा भारत धोंडाप्पा मळगे कधी खोटं बोलणार नाहीत. याची शहानिशा करायची असेल तर तुम्ही कधी करू शकता मार्गदर्शनच्या बाबतीत. तर आज तुम्हाला कॅमेऱ्यातून दिसतंय आम्ही बापलेक फिरत असतो, आम्हाला भेटायला तरुण वर्ग येतोय, ते तुम्हाला मांडतोय किंवा मोठ्या घराण्यातले येत आहेत. मात्र जो कट्टरता सांभाळणार आहे त्याला फायदा तात्काळ मिळणार आहे, जो कट्टरता सांभाळणार आहे त्याला त्याचं आयुष्याचं सोनं करून मिळणार आहे. खिलार शेतकरीच्या यूट्यूब चॅनलकडून मंडळी. तर फिरत असताना आम्ही बापलेक दिसत असतो, तुम्हाला यात्रेत दिसतो, बाजारात दिसतो, शेतकऱ्यांच्या घरी दिसतो. कारण वडील
एखादी पारख करत असताना मी तुम्हाला दाखवतो, ते पारख करत असताना बेधडक बोलतात. तिथं कमी असलं तर कमी बोलतात, चांगलं असलं तर चांगलं बोलतात. ह्या चांगल्या वाईट बोलण्यानं प्रत्येकाचं आयुष्य वर आलंय. कारण का, आज तुम्ही बोलला म्हणून आमचं चांगलं झालं म्हणणारे जातीवंत 99% नाहीत. 1% माणूस आहे, तो म्हणजे धोतरवाला, लुंगीवाला आणि बनेलवाला, म्हणजे जाणता जुनता माणूस आहे. या भारतमुळं आमचं बरं झालं, किंवा ह्या भारतमुळं आमची गाडी रुटीनला लागली, किंवा भारत आमच्या दारात येऊन गेला आणि हे आम्हाला ठेव म्हणला. ही 1% लोकांच्या तोंडात आहे. आणि ज्याची दानत आहे, भारत दोंडाप्पा मळगे यांच्याकडे ज्या नजरेनं बघायची दानत आहे, त्या दानत असणाऱ्या लोकांना ह्या जगापुढं नावानिशी लिस्ट वाईज एक ना एक दिवस मी मांडणार आहे. आणि ज्यांनी गद्दारी केली, ज्यांनी ओलांडलंय, ज्यांना कधी नाव घ्यायची ऐपत नाही, मात्र अफाट वेळ दिलाय, अफाट आयुष्य दिलंय, अफाट खर्च केलाय, अफाट वेळा दारात त्यांच्या गेलेला माणूस आहे, अशा खिलार वळूंच्या, खिलार पालकांच्या कधीही मला त्यांच्या मुखातून समजलं नाही की आमचा हा गुरु आहे किंवा ह्याच्यामुळं आज आमचं भलं झालेलं आहे. तर मंडळी, या तरुण वर्गाचं भलं म्हणजे आज जगाचं भलं आहे, लक्षात ठेवा. आज भारत दोंडाप्पा मळगे यांना हा भेटायला आलाय, हा व्यक्ती. तर मी यांना विचारलं, प्रत्येकाला वाटत असतं की बाबा आज त्यांना बोलायला संधी द्या. मी त्यांना संधी दिलेली असते, मात्र दिलेल्या संधीमध्ये जी उत्तरं देतात त्या उत्तराचं स्पष्टीकरण देणं माझं कर्तव्य, त्यामुळे मी स्पष्टीकरण देतो. तर आज तरुण वर्ग का आला, कशासाठी आला, त्याला काय करायचं आहे, मोजक्या शब्दात त्यांनी उत्तरं दिलेलं आहे. काय बुद्धिमत्तेत वाढ करून घ्यायची आहे आणि चॅनल बघितल्यापासून ह्या चॅनलला गुरु करून घ्यायचं आहे. आणि आज खरंच याच्यात उतरायचं असेल तर गुरु असा वाच, बरोबर. तर संजय भारत दोंडाप्पा मळगे यांना तुम्ही भेटायला आलात, बरोबर. तर त्यांना कधीपासून ओळखतात? त्यांना हे चॅनल जसा बघायला लागलोय, चॅनल जसा बघतोय तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. कधीपासून? जानेवारी महिन्यापासून चॅनल बघायला मी सुरुवात केली, तेव्हापासून मी ओळखतो. जानेवारी महिन्यापासून. बरं, काय अनुभव आला, काय अभ्यास केला? अनुभव भरपूर आला. मग काय सांगू शकाल ठोसपणे की हा व्यक्ती अशा पद्धतीने काम करत आहे किंवा त्या कामाचा खरंच समाजाला, जगाला वेगळ्या प्रकारे फायदा होणार आहे? फायदा भरपूर आहे. फक्त त्या माणसाकडनं जे आत्ता आपल्याला समजणार आहे ते व्यवस्थितपणे समजून घेतलं पाहिजे. आणि त्यांची जी पारख म्हणा, त्यांचं जे सांगणं म्हणा, ते नीट व्यवस्थितपणे ऐकून पण घेतलं पाहिजे, तेव्हा आपल्याला समजणार आहे. तर म्हणजे ह्या गोष्टी समजण्यासाठी पहिल्यांदा प्रथम तुम्हाला खिलार गाई घेणं गरजेचं आहे. आणि खिलार गाई घेतलात तर सर्व गोष्टी सुरळीत जाणार आहेत आणि माणूसही समजणार आहे. बरं संजय, पुढचं प्लॅनिंग काय, पुढचं भविष्यात काय विचार केलाय? खिलार शेतकरी चॅनल युट्यूब चॅनल सोबत दोस्ती केली, खिलार शेतकरी चॅनल युट्यूब चॅनलला गुरु करून घेतला, बरोबर. भारत मळगे मामा यांना इथे येऊन तुम्ही भेटला. बरं, इथं आल्यानंतर काय काय अनुभव आला, 1-2 मिनिटात तुम्ही व्यक्त करा. इथं आल्यानंतर अनुभव म्हणलं तर जोपासना, ठेवण म्हणा, जे गुरात जे असतं, जातीवंतपणा, टिकाऊपणा, काटळपणा, जो मला बघायचा होता तो मला इथं आल्यावर बघायला भेटला. म्हणून मी ह्यांची सरळ पद्धतीने भेट घेण्यासाठी इथं आलो, महत्त्वाचं. आणि मला जे हवं होतं ते इथं आल्यावर मला समजलं आणि मला भेटलं. मला जे हवं होतं ते मला इथं आल्यावर मला भेटलं. त्याच्यामुळं मी आज खूप आनंद आहे. संजय, आयुष्यात असं किती वेळा कोणाला भेटायला गेला होता? आयुष्यात फक्त फर्स्ट टाइम. आयुष्यात मी कधीच कोणाला एवढा वेळ दिला नाही, एवढा वेळ कोणापाशी जाऊन भेटलो, बोललो ना. पहिलीच वेळ आहे माझी. संजय, आता ह्या पुढचा भविष्यातला तुमचा मुद्दा आहे, तो आयुष्यात घडणार आहे. ह्या चॅनलमधून तुमची प्रचिती झाली समजा, ह्या चॅनलमधून एक तुमची ओळख झाली समजा, बरोबर. भारत दोंडाप्पा मळगेंच्या घरी जाऊन त्यांच्या खिलार बघून किंवा तुम्ही तिथे वक्तव्य केलं समजा. उद्या नशिबानं समाजात तुम्हाला जर ह्या परिवारापासून तोडायचा कोणी प्रयत्न केला तर त्या ठिकाणी तुमचं काय उत्तर असेल? कुणीही प्रयत्न करू नका. महत्त्वाचं म्हणजे प्रयत्न करायचा असेल तर मला फोनही करू नका. आणि तुम्ही कितीही प्रयत्न केला तर मी तुटणार नाही. महत्त्वाचं सांगायचं, तुम्ही कितीही प्रयत्न करा, मी तुटणार नाही. तर मंडळी, हा मुद्दा मांडायचा एकच विषय होता की मला तरुण वर्गाला कट्टरता बनवायचे. आणि जर हा व्यक्ती जर फसला समजा, जर कुणाला तरुण वर्ग म्हणतो मी, हा वैयक्तिक नाही, कारण तुम्ही बऱ्याच लोकांना जे विरोध करणार आहेत लोक, ज्यांना खिलार शेतकरी चॅनल युट्यूब चॅनलची कामगिरी अजून समजलेली नाही,
अशी लोक देशद्रोही प्रमाणे वागत असतात. कारण का मी ज्यांना अफाट वेळ दिलाय, ज्यांच्यासाठी मी खर्च केलाय, ज्यांच्यासाठी मी माझी बुद्धी वापरली, ज्यांच्यासाठी मी माझ्या घरच्यांची ओळख करून दिली, अशा लोकांना सुद्धा काही समाजाने विरोधाभास तयार करून आज त्यांच्यात अडथळा आणलेला आहे आणि तो अडथळा आज त्यांना त्रास करतोय, मला नाही. त्याच्यामुळं जर कट्टर राहिला तर तुम्हाला त्रास होणार नाही, जर कट्टर नाही राहिला तर तुम्हाला त्रास होणार आहे. आणि आज संजय हा बोलतोय तर उद्या हा जर नाही कट्टर राहिला, हा जर इतरांच्या समोर किंवा इतरांच्या गोष्टीला किंवा इतरांच्या सोबत किंवा आयुष्यात जर 100 गुर करून घेतला तर संजय नावाचा हा तरुण वर्ग स्वतःच्या पायावर परत दोंडा मारून घेऊ शकतो. कारण का जर मीपणात गेला, गर्वात गेला, तुम्ही त्या ठिकाणी काही ना काही घडू शकतं. मात्र तसं कोणी न करता, तसं कोणताही विचार न येण्यासाठी प्रथम संगोपनाला सुरुवात करा. देशी गाई घ्या आणि त्यानंतर प्रत्येकाने प्रत्येकाशी कसं वागायचं, प्रत्येकानं प्रत्येकाला काय बोलायचं, प्रत्येकानं प्रत्येकाची जाण कधी कशी ठेवायची हे लक्षात ठेवा. कारण भारत दोंडाप्पा मळगे यांचं या व्यक्तिमत्वाचं अफाट खर्च झालेला आहे, अफाट रक्त आटलेलं आहे, अफाट कष्ट केलेले आहे, अफाट मेहनत घेतलेली आहे. ही कुठंतरी तरुण वर्गाला कारणीभूत ठरली पाहिजे, तरुण वर्गाने कॅच करून घेतली पाहिजे आणि तरुण वर्ग कट्टरतेप्रमाणे खिलार संगोपनाला उतरला पाहिजे. म्हणजे त्यांनी केलेल्या कष्टाचं फळ हे सिद्ध होणार आहे. कट्टरता अजून कोणाला समजलेली नाही, विश्वास कोणाला समजलेला नाही, एकनिष्ठता अजून कोणाला समजलेली नाही. तर अशा लोकांसाठी एक मीटिंग ठेवतोय आणि त्या मीटिंगची तारीख जाहीर केली जाईल. त्या तारखेला तुम्ही यायचं आणि त्या मीटिंगमध्ये तुमचे प्रश्न मांडायचे. त्या ठिकाणी मी माझा तुमचा प्रश्नाचं उत्तर सोडवून दिलं जाईल आणि त्यानंतर खिलार शेतकरी शान यूट्यूब चॅनलचा प्लॅटफॉर्म हा प्रत्येकाचं आयुष्य मोठं, नैसर्गिक आयुष्य मोठं करण्यासाठी, मूळ स्वरूपाचं आयुष्य मोठं करण्यासाठी हा मदत करणार आहे. तर मीटिंगची तारीख लवकरच जाहीर होईल. ज्यांना कट्टरता ऐकून घ्यायचे, ज्यांना कट्टरता समजून घ्यायचे, ज्याला एकनिष्ठता समजून घ्यायचे, ज्याला एकाग्रता समजून घ्यायचे, ज्याला खिलार समजून घ्यायचा आहे, ज्याला आई वडील समजून घ्यायचा आहे, ज्याला गुरु समजून घ्यायचा आहे, ज्याला माणसाचा जन्म समजून घ्यायचा आहे, ज्याला मातीचा अर्थ समजून घ्यायचा आहे, ज्याला पीक समजून घ्यायचं आहे, ज्याला खरंच सेंद्रिय समजून घ्यायचं आहे, प्रत्येक गोष्ट मूळ आणि नैसर्गिक समजून घ्यायचे, अशा लोकांसाठी कट्टरता हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आणि ती कट्टरता समजून घेण्यासाठी मीटिंगची तारीख लवकर जाहीर करतोय संजय. जर तुमच्या भागात कोणी येऊ इच्छिणार असेल तर त्यांच्यापर्यंत ही लिंक, त्यांच्यापर्यंत हा संदेश पोच करतो आणि त्यानंतर त्या मीटिंगमध्ये कट्टरता या शब्दाचा अर्थ समजून सांगितला जाईल. तोपर्यंत हा चॅनल सविस्तर बघा, त्यानंतर तुम्ही त्या मीटिंगला येऊ शकता. जोपर्यंत तुम्ही चॅनल बघत नाही तोपर्यंत त्या मीटिंगमधलं काहीही तुम्हाला समजणार नाही. संजय, बराच वेळ दिला त्याबद्दल तुमचा आभार आहे. तुम्हाला काय सांगायचं आहे, मांडायचं असेल तर एक शेवटी 2 मिनिटात मांडू शकता, काय बोलू शकता? मला मांडायचं झालं तर ज्याला खरंच खिलार जोपासायचे आहे त्यांनी सरळ पद्धतीने इथे या, इथे भेट द्या. इथं कसे करतात हे बी तुम्हाला समजेल. कशी जातीवंत जे आपल्या पाठीमागं आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील आणि आवर्जून तुम्ही इथं एकदा अवश्य भेट द्या. संजय, धन्यवाद. भेटू आपण नंतर. त्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्ही कसा बदल करून घेणार आहे. तुम्ही आज खर्च केला, एसटीला वेळ दिलाय, घरच्यांना 2 दिवस सोडले, घरच्यांना सांगितलंय मी अशाच्या ठिकाणी चाललोय की आयुष्यभर जर कारणी लावायचं असेल, शेवटपर्यंत न्यायचं असेल तर कट्टरता सांभाळावं लागेल, कष्ट करावं लागेल, कोणती अपेक्षा न बाळगता. बरोबर. कष्टाला पर्याय नाही. बरोबर. खिलार शेतकरी शान यूट्यूब चॅनल आज कोणत्याही इन्कमची अपेक्षा न करता आज मी उभारलोय तुमच्यासाठी, तरुण वर्गासाठी. आणि प्रत्येकाच्या ठिकाणी गाय जगली पाहिजे. आणि भारत दोंडाप्पा मळगे हे व्यक्तिमत्व आहे किंवा हे वडीलधार व्यक्तिमत्व हे जास्त काळ टिकलं पाहिजे. ह्या व्यक्तिमत्वांना टिकवता आलं पाहिजे. ह्या व्यक्तिमत्वांचा मान सन्मान सांभाळता आला पाहिजे. हे खिलार शेतकरी शान यूट्यूब चॅनल प्रत्येकाला, प्रत्येकाच्या घरोघरी येऊन मान सन्मानाची भाषा, मान सन्मानाची पद्धत हे शिकवत आहे. आणि ती शिकून घ्या. त्यासाठी अधिक कट्टरता सांभाळणं गरजेचं आहे. म्हणजे धन्यवाद. नमस्कार.